वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून सिग्नल यंत्रणा बसवली, पण तीच कुणी पाळत नाही. दिवसाही बंद. मग कोट्यावधींचा खर्च नेमका कशासाठी? बदलापूर शहरात बऱ्याच दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. या समस्येमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून काही दिवसांपासून शहरात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. मात्र यंत्रणा सुरू झाल्यानंतरही त्याचे पालन करताना वाहनचालक दिसून येत नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळेस सिग्नल यंत्रणा सुरू असताना देखील अनेक वाहनचालक लाल सिग्नल तोडून पुढे जाताना दिसतात. दिवसा मात्र ही सिग्नल यंत्रणा बंदच असते. हे कदाचित वीज पुरवठ्याच्या अडथळ्यामुळे होत असावं. पण जर यंत्रणा दिवसभरच बंद असेल तर मग तिचा खरा उपयोग काय? अशा यंत्रणा जर सुरू असूनही त्याकडे कोणी लक्ष देत नसेल आणि शिस्त पाळण्याचा कोणताच प्रयत्न होत नसेल तर या यंत्रणांचा अर्थ उरत नाही. यंत्रणा आहे, पण त्याच्या देखरेखीसाठी तिथे वाहतूक पोलीसच नसतील तर शिस्त कोण पाळणार? नागरिकही जबाबदारीने सिग्नलचे पालन करत नाहीत आणि त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था अधिकच विस्कळीत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेली ही सिग्नल यंत्रणा भविष्यात प्रत्यक्षात उपयोगी पडणार आहे का? की केवळ कागदावरच यशस्वी ठरणार आहे? शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचा उद्देश असलेली ही यंत्रणा अखेर केवळ एक देखावा बनून राहणार का? हा प्रश्न अधिक गंभीरपणे उपस्थित होतो. मान्सून धमाका फक्त कुलस्वामिनी वस्त्र दालनात. बदलापूरमध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल. सर्व साड्या, लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेसवर तब्बल 50% सूट. त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्रीची धमाल ऑफरही. बदलापूरकरांनो, स्टाईलही मिळवा आणि बचतही करा. आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या.